एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात. परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबईतील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनकडून चिंता व्यक्त. पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प. गॅस सेंटर्सवर व्यावसायिक सिलेंडर नसल्यानं मोठी अडचण. तर घरगुती गॅस सिलेंडर ही 3 दिवसांनी उपलब्ध होत असल्यानं अडचणीत वाढ. ठाणे रत्नागिरीत गॅस एजन्सीना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर. अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग. तर नागपुरात छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर. सोलापूर, कोल्हापुरातही बोजवारा. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचं राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाही. भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. एलएनजी तुटवड्याचा ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका. एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज. मात्र युद्धामुळे पुरवठा विस्कळीत. स्टील कंपन्यातील युनिट बंद पाडण्याच्या मार्गावर. इराण इस्रायल युद्धामुळे जेएनपीए बंदरात 4000 कंटेनर अडकले. कंपन्यांकडून शिपिंग करण्यास नकार. तर नाना पटोलेंकडून जेएनपीए परिसराची पाहणी. परिस्थिती सभागृह. सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा योजना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा. महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार.